Ah
आपणाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया किंवा करुणिया शुद्ध भावे सकळांच्या आपणाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे नाम होय व्यापार तुका होय व्यापार कराय सेवावे सकळांच्या आपणाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा
त्यांच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयंती केलिया स्मरण होय सत्तेचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता गान देवता मुकीड कीड स्वरा या लोका तयाची चरणी नमन जे धर्म विदारी तो छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत मस्तक हे पाया ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अंतर लाल पाभा चराचरी मी कळा काही बोलतो वचनी भाविका एका जनार्दनी त्याची आस पुरवावी पाहे पाभजेचे चिरमुट राया तैसा एक मही पत्र वडे रावो चालही आपल्या पाडे बाप मामी वरदान सांभाळा आपल्या पती परिपती परी आपल्या ते मध्ये करावे सरते नाही चित्त पाया सारखी अपराधा केलो तुकाने काय बोलो नमो सद्गुरुया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो भास्करा प्रकृति सरस्वती ज्ञान देवता ज्ञानमय अष्टावस्ती ज्ञान मानव संस्कृत संस्कृत ओ वेदो भगवगा सेवेला
संत मान्य देहू साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे निळूमराई अनेक भक्त जगद्गुरु तुकाराम देश जगद्गुरु तुकाराम तो आपल्या सर्वसामान्य जो गाता चार उपदेश आता लक्ष देऊन ऐका आवाज करून शांततेत ऐका आता तरी हा जीवपदे नका कांगा आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपल्याले चित्त करा ही ते करावे देवाचे करुणिया भावे सकाळच्या पाया माझे दंडवत आपल्याले चित्त करा तुका लाभ होयतो व्यापार तुका लाभ होयतो व्यापार कराया यथार सवावे सकाळच्या पाया माझे दंडवत आपल्याले चित्त करा मौजे गावामध्ये आई भवानी उत्सव 2020 या निमित्ताने भव्य दिव्य असा कीर्तनाचा सोहळा कीर्तनाची आरती घटस्थापना झाल्यानंतर काल आराधनाचा कार्यक्रम झाला आज कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व आई भवानी महोत्सवाचे सर्व परिवार गावात गावकरी या सर्वांच्या मेहनत कष्टातून प्रत्येक जी गोष्ट बारीक नियोजन प्रत्येक बारीक आणि त्या प्रत्येक बारीक गोष्टीचं देखील विश्लेषण बारीक गोष्टीचा विचार करणारे सर्वांच्या हेलो
अभंग सेवेकरिता अभंग जगद्गुरु तुकाराम अभंगातून तुम्हा आम्हाला उपदेश काय आता तुमचं जे आयुष्य दिलेलं आहे भगवंतानं तुम्हाला आयुष्याचा नाश मी तुमच्या सगळ्यांच्या पायावर आजची जी कीर्तन सेवा आहे श्री संत तुकाराम महाराज गुरु रे महाराज मस्तापूर श्री संत सोपान काका यांच्या गुरु यांच्या माझ्या शिष्य परंपरा या परंपरेने सेवा गुरुचा उपदेश सेवा कीर्तन करावे मुखे गावे हरी कीर्तन केल्यानंतर मुखातून देवी दुसरं शक्ती आहे कोल्हापूर तिसरं जे आणि चौथं आहे चतुर्श्रुती आहे महाराष्ट्रात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग जसं असते वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दिक्क जीव भोग पावे जसं सर्व हे आपला देह आहे प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक स्त्री असेल प्रत्येक पुरुष असेल प्रत्येक पुरुषाच्या आत्म्यामध्ये अंतःकरणामध्ये परमात्मा सर्वाघटी सूर्य प्रकाश
सर्वाघटी राम देहा देही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी प्रत्येक देहामध्ये राम आहे. मग आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नका. आदिशक्तीची देवी आहे. आदि आणि शक्ती अगोदर आलेली शक्ती म्हणजे आदिशक्ती आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्तीचा अंश आहे. प्रत्येक जी नारी आहे तिच्यामध्ये देवीचा अंश आहे. प्रत्येक पुरुष जे आहे त्याच्यामध्ये विष्णूचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे तिचं नाव आदिशक्ती पडले. आणि स्त्रीचा जो आदर आहे, स्त्रीचा जो सन्मान आहे, तो तुम्ही त्या स्त्रीचा सन्मान तिच्याकडे देवी म्हणून बघितला पाहिजे. विठाला विठाला विठाला. स्त्री शक्ती म्हणजे काय सोपी शक्ती नाही, साधी शक्ती नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या. संत जनाबाई असेल, संत मुक्ताबाई असेल, बहिणाबाई असतील, अहिल्याबाई होळकर असतील. संत जनाबाई काय सामान्य स्त्री होती का? संत जनाबाई म्हणजे कोण आहे? आदिशक्ती देवी आहे. संत मुक्ताबाई म्हणजे कोण आहे? आदिशक्ती देवी आहे. बहिणाबाई म्हणजे कोण आहे? आदिशक्ती देवी आहेत. अहिल्याबाई म्हणजे आदिशक्ती देवी आहेत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला घडवणारी जिजाबाई म्हणजे आदिशक्ती देवी. विठाल माझा टाळाचा आवाज येईल. आदिशक्तीची देवी आहे ती प्रत्येक स्त्रीमध्ये अंश आहे. मी अगोदर तुम्हाला थोडं नवरात्र म्हणून त्याच्यावर बोलतो, नंतर मी अभंगावर येतो. असं जे आशीर्वाद आहे, सोपान काकाचा जे आशीर्वाद आहे, सोपान काकाच्या मांडीवर लहानपणी खेळलेलोय आणि तेच आशीर्वाद मला मिळालेला आहे. विठाला विठाला. नुसतं नवरात्रामध्ये साड्या घालून रोज रोज वेगळेचे कलर बदलून उपयोग नाही. तुमच्या अंतकरणामधला जे कलर आहे ना, अंतकरणामधला जो रंग आहे ना, तो रंग बदलला पाहिजे. आपल्या सासूकडे बघण्याची नजर, आपल्या सासऱ्याकडे बघण्याची नजर, आपल्या दिराकडे बघण्याची नजर, आपल्या नंदाकडे बघण्याची नजर, आपल्या भाऊजाईकडे बघण्याची नजर आहे ना, ह्या नजरेमधला कलर आधी बदला, नंतर साड्यांचा कलर बदलायला तयार करा. विठाला विठाला. देवीवर बोलायचं म्हणलं तर भरपूर आहे. काय आपलं भाग्य आहे महाराज. या संत जनाबाईच्या पावन खुशीमध्ये आपण राहतो ढेमरे मामा. आणि ह्या संत जनाबाईच्या पावन खुशीमध्ये राहून जर जनाबाईचा जर जागर होत नसल तर ह्याला फार खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अगोदर जर देवी कुठली जर बघायचं म्हणलं तर आपल्या सगळ्यात जवळची जी देवी आहे ना, त्या जनाबाईकडे तुम्ही अगोदर बघा, नंतर बाकीच्या देव्या सगळ्या महाराष्ट्रातल्या फिरून या. जनाबाईची जाऊन तुम्ही ओटी भरा, जनाबाईची जाऊन तुम्ही सकाळी आरती करा, आणि मग महाराष्ट्रातल्या तुम्ही ज्या काही तीर्थयात्रा जे पीठ आहेत त्या पीठाकडे जा. मी नाही म्हणत नाही महाराज. विठाला विठाला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब, मी अगोदरच सांगून गेलो, प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश आहे. राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजाला घडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं. सर्व मावळ्यांना एकत्रित घेतलं आणि सर्व जे आपले देवी देवता आहेत प्रत्येक 18 पगड जातींना सोबत घेऊन आपला हा स्वराज्य स्थापन केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज नवरात्र महोत्सव आहे महाराज. विठाला विठाला. जर आऊसाहेब जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज जर घडवले नसते तर आपल्याला हे दिवस बघायला भेटले असते का? म्हणून स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे. जनाबाईनं आपल्या जातीच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यामध्ये उपदेश केला. मुक्ताबाईने ताटीच्या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराजांनाच उपदेश केला नाही, ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केला. म्हणजे ते अभंग आपल्यासाठी लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांसाठी उपदेश केला नाही. लिहिताना लिहिलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन नाचा योगी.
पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागून आले होते, मधुकरी मागून आले होते, त्यावेळेस त्यांच्या झोळीमध्ये काही लोकांनी माती टाकली होती, दगड टाकले होते आणि रागामध्ये जाऊन एका पर्णकुटीमध्ये कडी लावून ज्ञानेश्वर महाराज शांतमध्ये समाधीस्थ होऊन बसले। आणि मग रागामध्ये आल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणली, ज्ञानदा असा राग बरा नव्हे, योगी कसा असतो, पावन मनाचा असतो। ज्ञानदादा ताटी उघडा। आणि मग हे ताटीचे सगळे अभंग माझ्या मुक्ताईने लिहिले, ते फक्त ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केलाय, तर ते तुम्हा आम्हाला सर्व जड जीवांना उद्धार केलाय। आणि त्या अभंगाच्या माध्यमातून त्या अभंगाचं जे सार आहे, अभंगाचं जे विश्लेषण आहे, ते जर वाचलं आणि ते जर आपण अनुकरणात आलं तर आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे जे अभंग आहेत ते एका देवीनं स्त्री शक्तीने लिहिले, तिचं नाव संत मुक्ताबाई विठाला। संत जनाबाई गंगाखेड मध्ये जन्माला आल्या। जन्म कुठेही येऊ, परंतु कीर्ती कुठे जाऊन केली तर पंढरपुरामध्ये जाऊन केली। नामदेवाच्या घरी नामदेवाची दासी म्हणून संत जनाबाई राहायला लागल्या आणि पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं। साक्षात पांडुरंग परमात्मा सकाळी सकाळी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर पांडुरंग यायचे आणि जनाबाईला जाते दळू लागायचे, दळण दळू लागायचे। जनाबाईच्या सुंदर अशा ओव्या जनाबाईनं जात्यावर गायला लागल्या आणि त्या जात्यावरल्या ज्या ओव्या आहेत ना, त्या ओव्यामधून एक अनेक सार आहे, ओव्यामधून एक विश्लेषण निघत आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो। एकदा भजन करा विठ्ठला। जोरदार गायकासाठी टाळ्या वाजवा। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य श्री हरिभक्त परायण भागवत महाराज सोळंकी रुमलेकर, हरिभक्त परायण निवृत्तीदादा किरडे चाटोरीकर, पक्वाजाला साथ साक्षात विकास महाराज मस्के, अतिशय सुंदर असे तालमणी तालभास्कर यांची आपल्याला साथ लाभलेले ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल अजिंक्य दादा घाडगे हे देखील आपल्यासाठी या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज साबळे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। तसेच गावातील सर्व भजनी मंडळी, विनेकरी महाराज असतील, सर्व टाळकरी असतील, तसेच मागे बसलेले सर्व माझे सर्व मित्र परिवार आणि सर्व गावकरीच्या एकदा चरणी नतमस्तक होतो आणि मी अभंगाकडे येतो। विठाला जर जागा करायला गेलो, अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकरांचे पती, अहिल्याबाई होळकरांचे सासरे दोघेही मरण पावल्याच्या नंतर, मल्हारराव होळकर आणि खंडोबा होळकर दोघेही मरण पावल्याच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण जो इंदूरचा कारभार आहे, एक विधवा महिला असून इंदूरचा कारभार त्यांनी चालवला।
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व जे महादेवाचे मंदिर आहेत त्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। सर्व देवदेवतांची जे मंदिर आहेत अनेक घाट आहेत त्या घाटाचं देखील त्या बांधणी जी केली ती माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केली। एक विधवा स्त्री जर एवढं कार्य करू शकत असेल तर आपल्याला सर्व पाठपुरावा आहे, सर्वांचा पाठिंबा असून आपण पुढे का जाऊ नये प्रत्येक महिलेनं थोडाफार तरी मनात विचार करायला पाहिजे। विठाला विठाला एक शक्ती आहे आणि तिलाच तुमच्या शरीरामधली तुमच्या आत्म्यामधली जी आदी शक्ती आहे ती जर बाहेर काढली तर अनेक पापांचा नायनाट होऊ शकतो। ज्या बलात्काराच्या घटना आहेत त्या घटना थांबू शकतात। जिथं जिथं नाही ते कृत्य होते ते कृत्य थांबू शकते। माग त्या डॉक्टर मुलीचा त्या ठिकाणी जे अत्याचार झाला त्या मुलीनं जर आपल्या आत्म्यातली स्त्री शक्ती जर जागरूक केली असती तर नक्कीच त्याच मुलीनं नाही तर अनेक ज्या मुली आहेत जिथं अत्याचार होतात त्या मुलीनं किंवा प्रत्येक घरातल्या मुलीनं जर जिजाबाई वाचली, प्रत्येक स्त्रीनं अहिल्याबाई होळकर वाचली, प्रत्येक स्त्रीनं सुनीता विल्यम्स, कल्पना चावलाचं जर चरित्र वाचलं तर ह्या अशा घटना घडणार नाहीत असं मला तरी वाटतंय। महाराज विठाला कावळा जसा पिंड उचलायला तयार असते तसं तुम्ही जर रस्त्याने चालत असाल, एखादी मुलगी रस्त्याने जर चालत असेल तर तिची नजर जी आहे ती बरोबर आपली जी नजर आहे तिने त्या सरळ वाटेनं जर गेलं कोणीही धक्का लावू शकत नाही। आपल्या अंगावले जे वस्त्र आहेत अंगावले वस्त्र जर परिपूर्ण जर घातले, शरीर जर तुमचं उघड दिसू दिलं नाही तर कोणाची नजर कशाला पडणार आहे? स्वतः आपण जर जबाबदारी नाही घेतली, जिम्मेदारी नाही घेतली अशा प्रकारचे बोले कुत्रे हे रस्त्यावर माजलेलेच आहेत। महाराज विठाला धर्माचं जर रक्षण करायचं असेल, स्वतःचं जर रक्षण करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला सबल बनावं लागेल, तुमच्यातली आदिशक्ती ही बाहेर काढावं लागेल आणि ही आदिशक्ती जर बाहेर काढली तर अशा प्रकारच्या घटना मला तरी नाही वाटते होतील। म्हणून हा स्त्री शक्तीचा जागर नवरात्रामध्ये झाला पाहिजे, असेच कार्यक्रम झाले पाहिजेत, कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि ह्या समाज प्रबोधनाची सध्या ह्या काळाला गरज आहे। कालची लातूरची घटना आहे, मी पेपरला काल वाचलं, कोणी वाचली बी असेल। केळावाले असतात गाड्याचे केळावाले, एका मुलीनं फोन पे जे केळी वगैरे जे असते सफरचंद त्याचं जे पेमेंट आहे तिच्या फोन पेच्या नंबरवरून केलं आणि नंबरवरून ते पेमेंट केल्याच्या नंतर ते नंबर त्या मुलीचा त्या मुलाकडे गेला आणि ते मुलगा कोणत्या जातीचा होता मी सांगत नाही, तुम्हीच समजून घ्या। त्या मुलानं अश्लील मेसेज, अश्लील नाही ती चॅटिंग करायला सुरुवात केली। ती मुलगी वेळेस सावध झाली, तिने घडलेला प्रकार आई वडिलाला सांगितला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या पोराला गोलाईपासून ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत त्याला फरफटत आणलं आणि त्याला आतमध्ये टाकलं। महाराज स्त्री शक्ती जागर झाली म्हणून अनर्थ टळला। विठाला स्त्री शक्तीचा जागर होणं महत्वाचं आहे आणि हा जागर झाला पाहिजे। आणि हे जागर, हे जे उपदेश आहेत अनेक संतांनी सांगून ठेवलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात एक भंडाऱ्या माळा वस्ती आल्याच्या नंतर त्या स्त्रीने तुकाराम महाराजाला विनवणी केली की महाराज तुमच्यासारखा सज्जन माणूस जर मला भेटला, तुम्ही जर माझ्यासोबत संग केला तर मी आनंदात राहील अशी मागणी केल्याच्या नंतर तुकाराम महाराज तिला
मागणी आली तरी पुरुषांनी तरी थोडं लाजायला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा केलेला आपला एक उपदेश आहे. आणि अशी मागणी केल्याच्या नंतर तुकाराम महाराजांची काय बोलेत महाराज लक्षात घ्या. जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास आहेत, विष्णूचे भक्त आहेत आणि आम्ही तशा प्रकारचे भक्त नाहीत. माते माते नावाचा त्या ठिकाणी शब्द वापरला आणि आता माते आईचा जर शब्द त्या ठिकाणी वापरला असेल तर त्या मातेनं तिथून पळ काढला आणि ती स्त्री शक्ती तिथून निघून गेली. म्हणून स्त्रियांनी देखील व्यवस्थित वागलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे पुरुषांनी देखील व्यवस्थित वागलं पाहिजे. अशा प्रकारच्या घटना व्हायला नाही पाहिजे. आदिशक्ती आहे स्त्रीमध्ये, देवीचा अंश आहे म्हणून स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. महाराज विठाला आता तरी पुढे हाच उपदेश, आता उपदेश करतो, आता तरी पुढे, आता तरी पुढे, पुढेही करतो, मागेही केला आणि आताही करतो. आताही उपदेश करतो, मागेही केला होता आणि पुढेही उपदेश करतो. काय उपदेश करतो? आता तरी पुढे हाच उपदेश. आयुष्याचा नाश करून घेऊ नका म्हणले. अनेक अभंगामध्ये स्वतः तुकाराम महाराजांचे जे काही चरण आहेत, तुकाराम महाराजांचे जे काही प्रमाण आहेत, तुका म्हणे तैसा दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे. नारी हा कशा दिसतील? रिसाची परी म्हणजे अस्वलाप्रमाणे त्या नारी मला दिसतील म्हणले. म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन होतो, मनामध्ये काम नावाचा विषय नव्हता, असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. विठाला उपदेश करतात. अनेक संतांनी उपदेश केला. निळोबाराय स्वतः सांगतात, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय मज उपदेश केला, संप्रदाय दिला, सकळ जनांना संप्रदाय दिला आणि मला तुकाराम महाराजांनी उपदेश केला म्हणतात. तेच तुकाराम महाराजांनी फक्त निळोबारायांना उपदेश केला नाही, तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला, तुकाराम महाराजांनी बहिणाबाईला उपदेश केला, अनेक शिष्य मंडळीला उपदेश करून आपल्या जे शिष्य परिवार आहे त्या शिष्य परिवाराला या मार्गी लावलं, परमार्थामध्ये लावलं. आणि तुमच्या हातून देखील जगाचं कल्याण झालं पाहिजे. स्वतःचा स्वार्थ कुठेही ठेवू नका. जगाच्या कल्याणा संतांच्या उपकारे स्वतःचा देह संतांनी झिजवला आणि जगांचे कल्याण त्या ठिकाणी संतांनी केले. लक्षात ठेवा. निळोबारायांनी केला असेल, संत एकनाथ महाराजांनी उपदेश केला असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला असेल, ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्ती महाराजांनी उपदेश केला असेल. ही उपदेशाची जी परंपरा आहे, ही गुरुची परंपरा आहे. ही गुरुची परंपरा कुठून आली तुम्हाला माहिती का? आदिनाथ गुरु सकळ सीतांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. गोरक्षेवळाला दैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार शंकर महादेवापासून जे उपदेश होत आलेला आहे ते ज्ञानोबारायापर्यंत आलेला आहे. दुपारी महाराजांनी प्रमाण घेतलं होतं, ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. जे गुढ गम्य गुरुचा जे उपदेश आहे ते निवृत्तीनाथांनी केला. कोणाला केला? श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तोच उपदेश आपल्या समोर भावार्थ जे काही आपलं संपूर्ण जे काही ज्ञानेश्वरीचं सार आहे, जी भावार्थ दीपिका म्हणतो, ज्याला आपण ते ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टका विठोबाचा प्राण सखा ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिवार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोणी महामती व्यासांची म्हणून हा काव्याराव्यो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा तेवीची ती ऐका आणिक एक
येतुनी शब्द श्री सस्यास्त्रिक महाबोधी कोबडी कदुनावली येत चातुर्य शाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोकले सुखाचे येत विठाला विठाला। जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की आता तरी पुढे हाच उपदेश नका करून असं आयुष्य जे आहे मानवाचा जो जन्म आहे माणसाचं जे आयुष्य आहे ते फक्त या कलियुगामध्ये हे 100 वर्षाचं अर्ध रात्र गणिले ते अर्ध रात्र खाय शत गणिले ते अर्ध रात्र खाय आणि मग काय बालत्व पीडा रोग क्षय ह्याच्यामधलं सगळं आयुष्य गेलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये गेलं आणि मग राहिलं 100 वर्षामधलं 50 वर्ष झोपेमध्ये 50 वर्ष गेलं राहिलेलं जे 50 वर्ष ते बालत्व पीडा रोग क्षय ह्याच्यामध्ये गेलं। भजनाशी काय ते उरले का भजनाशी काय उरलंय म्हणले म्हणून काय करा भजन काळ सारावा चिंतने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या घोरवा श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहा। स्वतःचं हित कशामध्ये येते तुम्ही बघा स्वतःचं हित दुसऱ्याचं वाटोळ करण्यामध्ये नाही स्वतःचं हित जे आहे ना देवाच्या चिंतनामध्ये देवाच्या नामचिंतनामध्ये। हे बघा मी सगळ्यात सोपं सरळ तुम्हाला मार्ग सांगतो देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण देव प्राप्तीसाठी करू नका देव भेटेल म्हणून तुम्ही देवाची भक्ती करू नका देवाची प्राप्ती तुम्हाला होणं या आजकालच्या कलियुगामध्ये मला तरी वाटते बाबा शक्य नाही। तुम्ही देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण कशासाठी करा माहिती का तुमचा जो मार्ग आहे तुमचा जो पाऊल आहे तुमचा वाईट मार्गाला पाऊल जाऊ नये म्हणून देवाचं तुम्ही चिंतन करावे।
9 प्रकारच्या नवविधा भक्ती आहेत. भक्तांची 4 प्रकार सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. पहिला तो आतू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू जाणीजे, तिया अर्थार्थी नेनिजे ज्ञानिया चौथा. पहिला अर्थ भक्त, दुसरा जिज्ञासू भक्त, तिसरा अर्थ भक्त. अर्थ आणि अर्थ वेगवेगळे शब्द आहेत. अर्थ म्हणजे जे पीडा झाल्याच्या नंतर देवाची भक्ती करतो त्याला अर्थ भक्त म्हणतात. ज्याला वाटतं की बाबा काहीतरी अभ्यास घेत राहावं, ज्ञान घेत राहावं, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. अर्थ ज्याला वाटतं की बाबा फक्त पैसा कमवण्याचं साधन म्हणजे हे भक्ती, तो अर्थ भक्त म्हणजे अर्थार्थी. आणि शेवटचा ज्ञानी भक्त, ज्याला कशाचीच आशा राहत नाही, तो म्हणजे ज्ञानी भक्त. असे 4 भक्ताचे वर्ग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. विठाला भक्ताचे 4 प्रकार आणि भक्तीचे 9 प्रकार, 9 प्रकारच्या भक्तीत. त्याच्यामध्ये कीर्तन आहे, श्रवण आहे, अर्चन आहे, वंदनम आहे, दास्यम आहे, सख्यम आहे, मित्रम आहे, पादसेवनम आहे आणि आत्मनिवेदन, अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. आता मला सांगा, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती? तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित. सांगा. कीर्तन करणं ही भक्ती योग्य आहे, श्रवण करणे भक्ती योग्य आहे, वंदन करणे ही भक्ती योग्य आहे का? देवाला समर्पित करणं ही योग्य आहे का? देवाचं स्मरण आत्मधल्या आत्मधी करणं हे योग्य आहे? अशा 9 प्रकारच्या ह्या भक्त्यापैकी कोणती भक्ती श्रेष्ठ आहे मला सांगा. श्रवण. मग आता आम्ही सांगायला मग ही आमची भक्ती नाही का? श्रवण म्हणा तर मग आमची भक्ती केलंय का? मीच तुम्हाला उत्तर सांगतो. ह्या 9 प्रकारच्या 9 भक्ती ह्या श्रेष्ठ आहेत. कोणतीही एक जरी भक्ती केली तर ती मन लावून, तुमचं एकांतात ध्यान लावून भक्ती केली. कोणतीही भक्ती करा. कीर्तन जर तुम्ही ऐकायला बसलात, श्रवण करायला जर बसलात आणि तुमचं ध्यान जर शेतातल्या सोयाबीनकडे असेल तर ती भक्ती श्रेष्ठ नाही. मी कीर्तन करत असताना, बोलत असताना माझं लक्ष जर लातूरच्या ड्युटीवर असेल तर ती भक्ती श्रेष्ठ नाही. तुम्ही कोणतीही भक्ती करा, मन एकविध करून करा. विठाला 9 प्रकारच्या 9 भक्ती सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून नाथ महाराज एका भारुडामध्ये सांगतात, अनादि निर्गुण ज्ञान सांगून सांडेन कुपात्रा, ज्ञान जिंकून सांडेन कुपात्रा, म्हणजे जे कुकर्म आहेत ते सगळे सांडून टाकील आणि ज्ञान एकवट करेल. ते कसं? 9 प्रकारच्या भक्ती करून. आणि जे त्रिविध ताप आहेत ते 3 तापाची मी झांडी करून टाकेल. आणि या आदिमाया शक्तीला मी काय करेल? जोगवा मागेल असं नाथ महाराज भारुडाबद्दल सांगतात. ह्याचं रूपक बघायला गेलं ते रूपक वेगळे. आपल्या शरीरामधले अहंकार, मत, हे काही द्वेष आहेत, काम नावाचा हा द्वेष आहे, हे सगळे द्वेष निघून जावं म्हणून हे पांडुरंगाकडं मागे त्याला जोगवाय. आणि पांडुरंगाकडे
षडरूप म्हणजे 6 प्रकारचे विकार षडरूप काढून टाकण्यासाठी बरोबर सांगितलं सरांनी. त्याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षडरूप काढून टाकण्यासाठी देवीकडे जोगवा केलेला आहे. आणि म्हणजे ती देवी आमची कोणती म्हणतात नाथ महाराज तर ती कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी सर्वे झाले शरण गेलो कोणते आमचं कुलदैवत कोणते माहित नाही म्हणले. आणि म्हणून आम्ही काय केलं तर भगवंतालाच आमची देवी मानली, पांडुरंगालाच देवी मानली. आणि मग त्यासाठी नाथ महाराजांचं अजून एक त्याच्यामध्ये एक भाग सांगितले. सत्वर पावगे मला भवानी आई सत्वर पावगे रोडगावाहीन तुला भवानी आई रोडगावाहीन तुला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगावाहीन तुला सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगावाहीन तुला नंदेचं कार्ट किरकिर करीत नंदेचं कार्ट किरकिर करीत खरुजच होऊ दे त्याला भवानी आई खरुजच होऊ दे त्याला दादला मारून आहुती देईन दादला मारून आहुती देईन गोडकीच कर ग मला भवानी आई गोडकीच कर ग मला भवानी आई रोडगावाही भवानी आई रोडगावाही रोडगावाही तुला एका जनार्दनी सगळेच खपू दे एका जनार्दनी सगळेच खपू दे मोकळीच कर ग मला भवानी आई मोकळीच कर ग मला भवानी आई धन्यवाद. आता हे घरी जाऊन काही जण सासऱ्याला शिवाय देतात काही जण सासाला शिवाय काही जण नंदला शिवाय देते ना बया सकाळी पाणी येऊन बसते विठाला मनात मनात येऊ नका सासूला
दिला म्हणून तुमच्या सासऱ्याला हसू येऊ नये, सासऱ्याला शिवा दिला म्हणून सुनाला नंदला शिवा दिला याच्यामध्ये या भागामध्ये एकनाथ महाराजांनी हे प्रत्येकाचे रूपक दिलेले आहेत. सासरा म्हणजे अहंकार, सासरा म्हणजे वासना, ननंद म्हणजे काय हे सुद्धा षड विकार सर म्हणले तसं हे षड विकार जे अहंकार आहे ते सगळे अहंकार जाते आई वडगाव आई आणि ती आई म्हणजे पंढरीची आई तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्याचा. आयुष्य म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, आयुष्य फार कमी आहे. ज्ञानोबा म्हणतात देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम नये धनंजया जिया परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटोनेने केले काम्य कर्म जैसे फळ भोगावया धरणे बैसे. आणि ते फळ काम्य कर्म जे तुम्ही केलेत त्याचं तुम्हाला फळ भोगावं लागतंय. देहाच्या गावाला आल्याच्या नंतर जन्म आणि मरण हे अटळे. एकदा जन्मल्याच्या नंतर मरावं लागतंय, मेल्याच्या नंतर पुन्हा जन्म आहे. पण तो जन्म कशाचा येईल सांगता येत नाही. मानव हा देह मानव जन्म मिळायला आलाय. आपल्या हातातून सत्कार्य घडावं, कर्म घडावं, पंगत व्हावं, देवीला पट्टी द्यावं, सप्त्याला पट्टी द्यावं. आता लय पट्ट्या झाल्या बायंदा महत्वाचं नाही, सहकार्य करावं, येऊन कार्यामध्ये आपलं श्रमदान देखील करावं. झाडं लावावे, आपले भालके अन्न लावते तसे झाडंही लावावे. आणि असं अनेक प्रकारचं विविध प्रकारचं आपण कार्य करू शकता. पैसा म्हणजे सर्व काही नाही, पैशावरच सगळं अडलेलं नाही. तर तुम्ही सर्वजण संघटित होऊन आपलं गाव एकत्र येऊन काहीही कार्य करू शकते. यावर्षी मला पूर्ण जाणीव झाली धारखेड काहीही करू शकते, कुठेही जाऊ शकते. विठाला धारखेड एवढे कार्यक्रम देखील कुठंच होत नसते. विठाला विठाला हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. आणि मग आयुष्याचा नाश तुम्ही का बरं करताय. मग आता उपदेश महाराज करतात, जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश तुम्हा आम्हाला करतात. आता उपदेश कोणी कोणाला करावा, शहाण्याला उपदेश करावा, उपदेश करणारा श्रेष्ठ असावा, उपदेश ऐकून घेणाराही श्रेष्ठ असावा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश करावा, निळोबारायनं ऐकून घ्यावं, मुक्ताईनं उपदेश करावा, स्वामीदेवानं ऐकून घ्यावं, निवृत्तीनाथानं उपदेश करावा, ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकून घ्यावं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश करावा, छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकून घ्यावं, जिजामातेनं उपदेश करावा, छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकून घ्यावं, उपदेश संतांनी करावा, तुम्ही आम्ही ऐकून घ्यावं. विठाला पाहिजे उपदेश केल्याच्या नंतर ऐकून घेणाराही पात्रतेचा पाहिजे. त्याच्यासाठी एक सुभाषित आहे, उपदेश यो मूर्खाणाम उपायन शांतये पयप्पाण भुजंगाणाम केवलम विषवर्धते. म्हणजे साप जसा राहतो, तुम्ही सापाला कितीही जरी दूध पाजलं, दुधाची वाटी त्याच्या पिशी नेऊन ठेवली तर सापाला दूध पाजल्याच्या नंतर साप दूध देतय का नाही, साप काय देतय, विषच देतय. म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणले बुद्धिहीना उपदेश ते विष अमृती. अमृत जरी असेल, तुम्ही बुद्धिहीन माणसाला जर उपदेश केला तर ते अमृतामध्ये विष कालवल्याप्रमाणे होतं. म्हणून उपदेश करताना हा श्रेष्ठांना करावा, उपदेश चांगल्या माणसांना करावा, उपदेश ऐकून घेणारे श्रेष्ठ पाहिजे, उपदेशासाठी संगतही चांगले असावे. तुकाराम महाराज म्हणले चोर चोरा ते करावा उपदेश, चोर चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास भासले तो सिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होय आपुले तिच्या ऐसे. म्हणजे चोराच्या संगतीमध्ये जर राहिलं तर चोर कशा प्रकारे उपदेश करतो, घर कुठून फोडायचं, पत्र कसे काढायचे, पेटी कशी फोडायची, साड्या कशा न्यायच्या, दागिने कसे न्यायचे. एक चोर दुसऱ्या चोराला उपदेश करते, हा उपदेश कामाचा नाही, या चोराची संगत कामाची नाही. याच चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम पुढे काय म्हणले, कठोर शब्द आहे, छातीवर दगड ठेवून ऐका. सिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होय आपुले तिच्या आईसे. सिंदळ म्हणजे वेश्याबाई, वेश्याबाईच्या संगतीमध्ये जर कुलवान घरातली स्त्री जर गेली ती सुद्धा वेश्या होऊ शकते. म्हणून संगत चांगल्याची करा म्हणले महाराज. विठाला विवेकानंदांचं एक वाक्य, ऊंचाई आपको ऊपर उठा भी सकती है, वही ऊंचाई ऊपर उठाने वाले आपको नीचे भी गिरा सकते हैं. म्हणून तुम्ही जर उंच जात असाल तर कोणासोबत वर जाता ह्याचा विचार करा. संगत चांगल्याची ठेवा, चांगल्याची संगत ठेवल्यावर नक्कीच तुम्ही उंच भरारी घ्याल. स्वामी विवेकानंदाचं वाक्य माझं नाही, स्वामी विवेकानंदांचे बरेच असे वाक्य आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात की बाबा तुम्ही देवावर विश्वास ठेवा,
पण कधी when you are believe on yourself, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही, when you can't believe on yourself, at that time you can't believe on God. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुमचा देवावरही विश्वास राहणार नाही. अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग देवावर विश्वास ठेवा. विठ्ठल महाराज सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका म्हणतेत. आणि मग हे आयुष्याचा नाश कशा प्रकारे होतो तर ती संगत चांगल्याची पाहिजे. उपदेश करणारा श्रेष्ठ असावा, उपदेश ऐकणाराही श्रेष्ठ असावा. आणि मग अशा प्रकारे जर उपदेश तुम्ही ऐकून घेतला तर तुम्हाला कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही. संतांच्या मार्गाने चाला, मार्ग दावून गेले आधी दयाने देण्याची पण ते चालू जाता न पडे उलटा कोणते काही तुम्हाला अडथळा येणार नाही. संतांच्या मार्गाने चाला. म्हणून तुकाराम महाराज कळवळीनं तुम्हाला काय करतात, उपदेश करतात. तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. उपदेश कोणी कोणाला करावा, उपदेश श्रेष्ठांनी करावा आणि शाण्याला करावा. एक छोटासा चल एकदम 2च मिनिटात दृष्टांत सांगतो. एका गावी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका माता भगिनीनं सांगितलं की महाराज आमच्याकडे चहा प्यायला या, आमचे मालक लई दारू प्यायला गेले. म्हणलं बरं माय येतो. मग त्याच्यानंतर कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर माता माऊलीनं मला चहा प्यायला नेलं. चहा प्यायला नेल्याच्या नंतर मालक डुलत डुलत त्याचे बाहेरून आले. म्हणजे काय सांगा म्हणली, लय भण केलाय, लेकरा बाळाला खाऊ देणं झालंय, मला जगू देणं झालंय, काय करावं मला काय कळणं झालंय. म्हणजे महाराज माझं तर ऐकच न झालंय, सर्वसामान्य माणसाचं बी ऐकत नाही. तुम्ही महाराज आहेत, तुमच्या हातानं गुन्हा आला तर आला. म्हणलं बरं माय करा माय चहा. म्हणलं ठेवा डिकाशीन ठेवलं मायनं. डिकाशीन घेत बाबा डुलत डुलत आला. डुलत डुलत आल्याच्या नंतर महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणलं रामकृष्ण हरी, अरे वा म्हणलं देवाचं नाव यायला म्हणलं तोंडाला. रामकृष्ण हरी चांगला सज्जन माणूस आहे म्हणलं. पेल्यानं थोडंफार वाईट गेला असेल, रामकृष्ण हरी देवाचं नाव तोंडाला यायले. बरं ठीक आहे रामकृष्ण हरी या. काय झालं बसा. बसले. म्हणले काय झालं महाराज. अहो तुम्ही दारू पिताय म्हणा, ते बरं नाही, चांगलं नाही, हे जाऊ नये, लेकरा बाळाकडे बघा, बायकोकडे लक्ष द्या, समाज काय म्हणताय काय बोलताय ह्याच्याकडे जरा लक्ष द्या, सुज्ञ आहात शिकलेले आहात, असं करू नये. बरं महाराज बरं बंद करतो म्हणला.
काय करतो म्हणला बंद करतो म्हणला. बंद करतो म्हणल्याच्या नंतर अरे गडे म्हणजे ह्याच्यामध्ये फरक पडला. महाराजाचा पायगुण लागला. आता म्हणलं ह्या गावामध्ये अजून एक कीर्तनाची पुढची तारीख भेटली. म्हणलं विठाला विठाला पुढचा ऐका. बरं बरं महाराज बंद म्हणला. म्हणलं बंद हो महाराज बंद 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 बंद. आता मी म्हणलं माय बंद बंद करायचं म्हणलं काय बंद असेल. माय म्हणले महाराज बंद म्हणायचं मला काही विश्वास येईना गडी म्हणायचं. माय माता मुली म्हणाली महाराज बंद म्हणायला येत पण मला काही विश्वास येईना म्हणली. मी म्हणलं सोयरव काय बंद. ते म्हणले आजपासून आमच्या घरी महाराज लोक येणंच बंद. विठाला उपदेश कोणाला करावा शाण्याला करावा. उपदेश शाण्याला केल्याच्या नंतर ती शाणा ऐकत आहे म्हणून उपदेश मूर्खाणां उपायन शांतये. सापाला दूध पाजून उपयोग नाही आणि बुद्धिहीन माणसाला ज्ञान देऊन उपयोग नाही. नंबर 1 टाळ्या वाजवा सरांसाठी. म्हणजे कुत्र्याचं शेपूट फुकणीमध्ये घातलं तर ती सरळ होत नाही ह्याचा अर्थ असा आहे नाही मुक्ती नाही मुक्ती दुग्ध होय गरल श्वान पुच्छ नलिकेत घातले होईन सरळ. फुकणीमध्ये घातल्या कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. विठाला पहाट कधी होईल ते कळता येणार नाही. परंतु आपला टाइम आता होत चाललेला 15 मिनिटं पुढे गेलो. अजून थोडं 15 मिनिटं कारण की आपलं कीर्तनच उशिरा झालंय आणि समाज जमलेला आहे. बरेच दिवसानंतर सगळे धारखेडवासी एकत्र आलेले आहेत. मंदिरावर एवढे लोक येत नाहीत मला माहिती म्हणून मी आता तुमचा टाइम घेणार. विठाला विठाला उपदेश नका करू नाश आयुष्याचा आणि आयुष्याचा नाश करू घेऊ नका. मग आता आयुष्याचा जर नाश करायचा नसेल तर तुकाराम महाराज म्हणले अरे बाबा तुम्हाला किती सांगू म्हणले अरे बाबा साक्षात म्हणजे तुमच्या आता काय दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे बाबा तुमचं चित्त शुद्ध करा म्हणजे सगळ्यांच्या पायी मी दंडवत करतो. अहो काय संतांचे वाक्य असतील काय संतांची अभंग रचना असेल. काकड्यामध्ये एक अभंग आहे बघा. उठा जागे भारे आता सुखवी व्यथा शरणारी घा देवासी साधू संत साधा आता हे जे वाक्य ह्याच्या मागे एवढा भयानक अर्थ आहे. उठा साधू संत. आता साधू संताला उठा म्हणायची गरज आहे का. साधू संताला उठा म्हणायची गरज आहे का. ढेमरे मामा तुम्हाला उठा म्हणून सकाळी उठवावं लागतंय का तुम्ही मनानं उठून गंगेला जाऊन आपली विठ्ठल रुक्माईची पूजा करता मनानं जाता का नाही. हां मग मला सांगा आता ढेमरे मामा मनानं उठून जातात. मला सांगा साधू संताला उठा म्हणून जाण्याची गरज आहे का नाही. मग तसं का म्हणले उठा साधू संत साधा आपुले हित. आता साधू संताला कळ नका आपलं हित कशात येते. गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. साधू संताला कळ नका तर ह्याच्यासाठी महाराज का म्हणले साधू संत बाबा तुम्हाला जर मूर्ख जर म्हणले असते उठा नालाय का नो देवाला जा काकडा करा असं म्हणले असते तर उठला असतात का नाही. प्रेमानं घेतलं. तुम्ही किती नालायक असलात तरी आधी तुम्हाला साधू संत
आणि साधू संतांची उपमा दिल्याच्या नंतर मग आपल्या आत्म्यातला साधू जागा होणार आणि मग आपण उठून काकड्याला जाणार. म्हणून उठा साधू संत साधा आपले साधू संत म्हणले तुमच्या पाया पडले एवढं सांगूनही तुम्हाला जमना. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमचं चित्त शुद्ध करा. कशासाठी? पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावे किंवा एकविध. जुन्या गात्यामध्ये शुद्ध भावे शब्द आहे, नवीन गात्यामध्ये एकविधे. दोन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे. करून या मन शुद्ध भावे. आता एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करायचे. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी फोटो काढून घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र. आपलं हे आजचं जे कीर्तन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. धारखेड आज महाराष्ट्रात गजबणार आहे. युट्यूब चॅनल हात वर करा सर्वांनी. तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला उपदेश करतो, तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका, तुमच्या सगळ्यांच्या मी पाया पडतो म्हणतात. सकळांच्या पाया माझे दंडवत आपलं चित्त शुद्ध करतात म्हणतात. आणि चित्त शुद्ध केल्याच्या नंतर हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे चिंतन करा. तुमचं हित कशात आहे? देवाचे चिंतन करण्यामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. तुमचं मन काय करा? शुद्ध करा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष सुख समाधान इच्छा. तुमचं मन काय करा? प्रसन्न करा. बाबांनो तुम्हाला मी सगळं सांगतो म्हणले, एवढं ही तुम्ही जर ऐकत नसाल तर शेवटी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा.
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे। आणि महाराज म्हणतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, असा व्यापार करा की ज्याच्यामध्ये खरंच लाभ असेल। संसारामधला व्यापार नाही, परमात्मा मधला परमार्थातला व्यापार सांगितलाय। आणि परमार्थातला व्यापार म्हणजे तो केल्याने काय होणार आहे तर तुम्हाला देवाचं चिंतन घडणार आहे। तुमचं मन शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे। तुम्हाला अजून काय सांगावं म्हणले, सांगायसारख्या काय गोष्टी आहेत म्हणले ह्याच्या व्यतिरिक्त एकच गोष्ट आहे की बाबा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। तुमचं चित्त काय करा, शुद्ध करा, असा हा अभंगाचा सरळ भावार्थ। या नवरात्र महोत्सवामध्ये उपस्थित सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य यूट्यूबचे चॅनल श्री हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज साबळ येळेगावकर, आमची दुपारी भेट झाली। आम्ही कीर्तनाला जाऊन आल्याच्या नंतर महाराजाला सहज म्हणलं महाराज चला कीर्तन आहे, महाराज विनंतीला मान देऊन आले। सोबतच रुस्तुमरावजी धापसे चेअरमन येळेगावचे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज किरडे गोटू दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। रुमण्याचे आपले सोयरे भागवत महाराज सोळंके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले गावातील मारुदर महाराज, संजय महाराज, मंथन महाराज, ढेमरे मामा, ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल, अजिंक्य दादा गाडगे ज्ञानाचा सागर मध्ये यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, घंटीला दाबा। त्या घंटीचं केलं तर तुम्हाला सगळे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्या गावातले बरेच तिकडे रामायणाचार्य रोहिदास मुस्के महाराजांची कथा झालेली ती कथा त्याच्यामध्ये आहेत, बऱ्याच कीर्तनकाराचे कीर्तन आहेत, तुम्ही जाऊन ते कीर्तन त्याच्यामध्ये बघू शकता। ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल आणि विशेष म्हणजे गावातील माता भगिनी सर्व माझा मित्र परिवार पुरुष मंडळी अतिशय मोठ्या संख्येने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचे धन्यवाद मानतो। मी तुमचंच लेकरू आहे, माझं काही चुकलं तर माझी चूक पदरात घ्या आणि ती चूक मला सुधारण्यासाठी नक्की प्रयत्न मी करेल, तुम्हाला सांगा। तसेच आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचे सर्व तरुण युवक मित्र परिवार, गावातील सर्व माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, विलेकरी टाळकरी सर्वांचे चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम।